तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्टर आणि त्याचे टाइप्स. ओके, जावामध्ये कन्स्ट्रक्टर कसा यूज करतात, त्याचे टाईप कोणते कोणते, त्याच्यावरती कोणता क्वेश्चन येतो तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा बघून घेऊया. समर 25ला, समर 24ला, विंटर 23ला, समर 23ला आणि समर 22ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. डिफाईन कन्स्ट्रक्टर, लिस्ट टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर, एक्सप्लेन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ सुटेबल एक्झाम्पल. समर 25ला विचारलं होतं. सेम क्वेश्चन हा आला होता समर 23ला आणि समर 22ला. ओके, पण एक युनिक क्वेश्चन विचारला गेला होता समर 24ला, जेव्हा मी बॅचला होतो तेव्हा, की व्हॉट्स हॅपन इफ यू डोंट डिफाईन एनी कन्स्ट्रक्टर इन द क्लास. म्हणजे जर तुम्ही कन्स्ट्रक्टर डिफाईन केलात नाही क्लासमध्ये तर काय होतो. कॅन यू स्टील क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता का. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. ओके, एक्सप्लेन करा एक्झाम्पल सोबत, असा त्यांनी क्वेश्चन विचारलेला होता. ओके, तर आता बघूया आपण कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन, नंतर मग त्याची सर्व टाईप पण बघूया आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पण टाईप बघूया. आणि जो आपला हा क्वेश्चन आहे की काय होतो जर कन्स्ट्रक्टर डिफाईन नाही केला तर, ते पण आपण इथं आन्सर आज बघून घेऊया. तर फ्रेंड्स बघा, ही कन्स्ट्रक्टर म्हणजे की काय. Constructor. A constructor is a special member which initialize an object immediately upon creation. म्हणजेच की कन्स्ट्रक्टर काय आहे, स्पेशल मेंबर आहे, एक स्पेशल मेंबर आहे विच इनिशियलाइज कधी होतो, इनिशियलाइज करतो ऑब्जेक्टला इमिडिएटली अपॉन क्रिएशन. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएशन होतो तेव्हा कन्स्ट्रक्शन लगेच काय होतो, इनिशियलाइज होतो. ओके, इनिशियलाइज होतो म्हणजे तुम्ही जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करता ना तेव्हाच पण तुमचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केला होतो. बट सेकंड पॉईंट बघा आहे, इट इज द सेम नेम ॲज क्लास नेम इन विच इट रिसाइड्स अँड इट इज द सिंटॅटिकली सिमिलर टू द एनी मेथड. म्हणजेच की फ्रेंड्स, की जो तुमचा कन्स्ट्रक्टर आहे तो सेम आहे तुमच्या क्लास नेम सारखा आणि तो दिसतो कसा, तर तो दिसतो सिमिलर असतो कोणत्याही एका मेथड सारखा. ओके, तर समजा असेल कन्स्ट्रक्टर म्हणजे कसा असणार तुमचा. ओके, एक ओव्हरव्ह्यू ठेवा डोळ्यासमोर की तुमचा कन्स्ट्रक्टर हा क्लास नेम सारखा असेल, पण तो दिसेल कसा, ॲज अ मेथड सारखा. आपण बघणार आहोत एक्झाम्पलमध्ये. वेन अ कन्स्ट्रक्टर इज अ नॉट अ डिफाईन्ड, बरोबर आहे. जावा एक्झिक्यूट अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर विच इनिशियलाइज ऑल न्यूमेरिक नंबर्स टू 0 अँड ऑदर टाईप टू द नल ऑर स्पेस. म्हणजेच की काय, जेव्हा कन्स्ट्रक्टर डिफाईन केला जात नाही तेव्हा जावा काय करतो, एक्झिक्यूट करतो कुणाला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला, विच इनिशियलाइज ऑल न्यूमेरिक मेंबर. म्हणजे ती इनिशियलाइज करते न्यूमेरिक मेंबरला 0ला आणि ऑदर टाईप टू द नल स्पेस. ओके, वन्स डिफाईन कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टर डिफाईन करता तेव्हा तो ऑटोमॅटिकली काय होतो, कॉल केला होतो इमिडिएटली आफ्टर द ऑब्जेक्ट क्रिएशन बिफोर न्यू ऑपरेटर कम्प्लीट. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एकदा कन्स्ट्रक्टर डिफाईन केला तर ऑटोमॅटिकली कॉल्ड होतो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर, न्यू ऑपरेटर कम्प्लीट झाल्यानंतर. ओके, तर कन्स्ट्रक्टर कसं आहे, काय आहे, एक्झाम्पल काय आहे, याचे टाईप काय आहे ते बघण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड्स, एक छोटासा लाईक करायचं आहे व्हिडिओसाठी आणि एक छोटा कमेंट ड्रॉप करायचं आहे. तुम्ही कमेंट टाकायचं व्हिडिओमध्ये की हा तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली, थँक्यू तरी टाका किंवा एक छोटासा हार्ट टाकला तरी पण मला खूप आवडेल. पण जर तुम्ही टाकलात नाही तर तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार नाही. मी पण तुमचे टाइम काढून व्हिडिओ बनवत आहे. ओके, तर तुम्हाला फक्त एक लाईक करायचं आहे आणि एक कमेंट करायचं. ओके, तर बघा कोणकोणते टाईप आहेत कन्स्ट्रक्टर. 4 टाईप आहेत फ्रेंड्स कन्स्ट्रक्टरचे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टर विथ नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर ऑर नॉन. म्हणजेच की काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर त्याच्यामध्ये पॅरामीटर नाही यूज करत, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर त्याच्यामध्ये पॅरामीटर आणि आर्ग्युमेंट यूज केले जातात. कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजेच की काय, की आपण कॉपी करायचं एका कन्स्ट्रक्टर दुसऱ्या कन्स्ट्रक्टरमध्ये सेम नेम. आपण बघणार आहोत पुढे. तर आपण पहिल्यांदा बघून घ्या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. कारण की फ्रेंड्स, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर हा क्वेश्चन नेहमी विचारतात 6 मार्काला एक्झाममध्ये. ओके, तर बघून घ्या काय डेफिनेशन लिहायचे आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, वेन कन्स्ट्रक्टर मेथड is defined with the parameter inside it, different value set can be provided to the different constructor with the same name. म्हणजेच की काय, की जेव्हा तुम्ही काय
कन्स्ट्रक्टर यूज करता कशामध्ये तुमच्या प्रोग्राममध्ये, तेव्हा डिफरंट पॅरामीटर त्याच्या आतमध्ये डिफाईन केले जातात. आता पॅरामीटर म्हणजेच काय असतात, ते डिफाईन कसे केले जातात, डिफरंट व्हॅल्यू कशी सेट केली जाते त्या आता आपण बघून घेऊया. त्याचं एक्झाम्पल बघून घ्या फ्रेंड्स, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कन्स्ट्रक्टर नेमका असतो काय. बघा एक्झाम्पल मध्ये मी क्लास घेतलेला आहे स्टुडंटची. ओके, मी स्टार्ट करतोय स्टुडंटच्या क्लासपासून, ओपन केला मी इथे आणि याच्यामध्ये दिला रोल नंबर आणि नेम. आता तुम्ही एक जनरली विचार करा, जर तुमचं स्टुडंटचं कुणाचं तरी तुम्हाला प्रोग्राम करायचा आहे, तुम्ही तिथं रोल नंबर घेणार आहोत आणि नेम घेणार आहोत, बरोबर आहे. तर रोल नंबर तुमचा इंटिजर मध्ये असतो आणि नेम तुमचा हा स्ट्रिंग मध्ये असतो. स्ट्रिंग मध्येच की का, कारण की हा एक डेटा टाईप आहे. ओके, स्ट्रिंग डेटा टाईप म्हणजे तो नेहमी एक नेम नावाचा म्हणजे कोणता तरी स्ट्रिंग नावाचा स्ट्रिंग यूज करतो, म्हणून आपण त्याला स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप यूज करतो. म्हणजे स्ट्रिंग म्हणजे तुम्ही कसं बोलू शकता की राज, प्रथमेश, अंतरा, जे काही तुमचे वर्ड आहेत ना, तर ते तुम्ही काय करू शकता, स्ट्रिंग नावाचा A to Z जे लेटर असतील स्ट्रिंग नावाच्या कीवर्ड डेटा टाईपने डिफाईन केले जातात. आता बघा मी काय केलंय, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बघा कसं यूज केलंय. स्टुडंटला जो क्लास आहे माझा, त्याचा मी ते मेथड यूज केले आणि त्याच्यामुळे टाकला इंटिजर मध्ये R, स्ट्रिंग मध्ये N. ओके, हे आहेत पॅरामीटर, ह्याला बोलतात पॅरामीटर. जो तुम्ही ह्याच्या आतमध्ये जो पास करणार ना फ्रेंड्स, त्याला तुम्ही म्हणणार पॅरामीटर्स. ओके, रोल नंबर इज इक्वल टू R, नेम इज इक्वल टू N, म्हणजेच रोल नंबर इज इक्वल टू R, नेम इज इक्वल टू N असं एन केलात. आता बघा void डिस्प्ले नावाचं मी तर फंक्शन घेतलेलं आहे एक, आणि याच्यामध्ये मी टाकलाय system.out.println. जर तुम्हाला कोणती पण एक सिंगल लाईन प्रिंट करायची असेल तर तुम्हाला system.out.println नावाची कमांड यूज करावी लागते. ओके, एलएन फक्त प्रिंट टाकला असं तुमची पूर्ण एका लाईन मध्ये तो कोड झाला नसतं, सलग एका लाईनीमध्ये ते आले असते. एलएन का टाकला, कारण न्यू लाईन मध्ये मला पाहिजे म्हणून मी टाकला रोल नंबर इज आणि टाकला रोल नंबर प्लस रोल नंबर काय बघा, हा रोल नंबर आहे आणि ही तुमची व्हॅल्यू R. मग हा तुमचं जी काही तुमची व्हॅल्यू असेल तिथे रोल नंबर मध्ये दिसेल. अजून प्रिंट काय केला, नेम इज system.out.println नेम इज आणि टाकला नेम. आता पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, इथं ARG टाकायला विसरलोय मी, A आहे फक्त, ARG करा तिथे आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेटनी क्लोज करा आणि इथं शेवटला पॅरेंथिसिसनी बंद करून टाका. ओके, हा पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्येच तुम्ही काय करू शकता, ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता फ्रेंड्स. ओके, खालती बघा काय करायचं आहे, इथे मी ऑब्जेक्ट क्रिएट केलाय कन्स्ट्रक्टरचा. बघा स्टुडंट एज न्यू स्टुडंट आणि जी काय माझी व्हॅल्यू आहे 20 का, कारण की जो तुमचा रोल नंबर 20 आहे आणि ABC कोणतं तरी नाव आहे. ओके, मग याला मी कन्स्ट्रक्टर विथ पॅरामीटर्स. ओके, आणि मग s.display नावाने त्याला काय केलं, मी कॉल केला आहे या कन्स्ट्रक्टर थ्रूच्या ऑब्जेक्टने. ओके, समजलं असेल. कोड तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, आज तुम्हाला एक्झामला लिहायचा आहे. परफेक्ट कोड तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे मी फ्रेंड्स, पण तुम्ही अजून पण लाईक नाही केलाय का. लाईक करा प्लीज, एक लाईक झाला पाहिजे व्हिडिओसाठी. ओके, पुढचा टाईप बघून घेऊया आपण, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. तुम्ही बोला की सर हा तर क्वेश्चन विचारलाच नाही आहे. विचारला आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा प्रोग्राम विचारलाय फ्रेंड्स, आणि परत काय विचार डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरवरती तो तुम्हाला मी पुढे सांगतो. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला जो सेकंड आन्सर त्याचा क्वेश्चनचा आन्सर भेटेल. ओके, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं एक्सप्लेनेशन बघूया. अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज प्रोव्हाइडेड बाय जावा ऑटोमॅटिकली वेन नो कन्स्ट्रक्टर इज रिटन बाय द प्रोग्राम. समजलात, जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टर डिफाईन नाही करत, प्रोव्हाइड नाही करत, तर तो ऑटोमॅटिकली जनरेट केला तो बाय जावाने, त्यालाच आपण म्हणतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सॉरी, मी पण बरा नाही आहे, मला पण बरा नाही वाटत, तरी मी तुम्हाला व्हिडिओ बनवतोय. हा, तर बघूया आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, तर मी क्लास घेतले आहे स्टुडंट नावाची, सेम इंटिजर रोल स्ट्रिंग मध्ये. डायरेक्ट मी डिस्प्ले नावाचा फंक्शन घेतला आहे, कारण इथे मला पॅरामीटर्स टाकायचे नाही आहेत म्हणून. ओके, रोल नंबर टाकला, नेम टाकला. आता बघा इथे मी खालती काय केलंय लाईनीमध्ये, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट स्टुडंट एज न्यू स्टुडंट, असं मी काय केला, सिम्पली त्या स्टुडंटचा एक काय केला कन्स्ट्रक्टर यूज केला, पण मी त्याच्या बाजूला काय केले, असे पॅरेंथेसिस दिलेले आहेत. बरोबर आहे ना, हे बघा हे दिले आहेत, बरोबर आहे. हा, पॅरेंथेसिस नाही आला, मी विसरलोय काय बोलतात ते, ब्रॅकेट पण नाही,
असू दे, तुम्हाला आठवत नाही, तुम्ही आता लक्षात समजून घ्या. हे असे मी दिलेले आहेत, स्टुडंट नाव टाकल्यानंतर, बरोबर आहे, असं मी दिलेलं आहे. तर याच्या पुढे काय केलं फ्रेंड्स बघा, नीट बघा, बारीकीने बघा. ओके, आणि जो काय माझा एस ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे त्याने डिस्प्ले मेथडला कॉल केलेला आहे, म्हणजे जो रोल नंबर आणि मला इंटिजर घेऊन देईल, ह्यालाच म्हणतो आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. याच्यामध्ये कोणताच पॅरामीटर पास केलेला नाही आहे. ओके, समजलेला असेल. पुढे बघून घेऊ आपला तिसरा, नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, म्हणजे आर्ग्युमेंट नसणार आहे त्यामध्ये. म्हणजे बघा काय करायचं आहे, नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर इज अ क्रिएटेड बाय द प्रोग्रामर बट डज नॉट टेक एनी पॅरामीटर. काय म्हणाला हा, की हा कोणताच पॅरामीटर याच्यामध्ये घेत नाही, पण हा कन्स्ट्रक्टर यूज करतो. कसा करतो तर बघूया. इट इज यूज टू इनिशियल अन ऑब्जेक्ट विथ द फिक्स व्हॅल्यू. हा फिक्स व्हॅल्यू याची तयार करतो ऑब्जेक्ट मध्ये. बघा मी सेम ठेवलाय इथे, स्टुडंट ठेवलाय, रोल ठेवलाय, नेम ठेवलाय. इंटिजर स्ट्रीम मध्ये स्टुडंट नावाचा मी कन्स्ट्रक्टर यूज केलेला आहे, पण त्याच्यामध्ये मी कोणताच आर्ग्युमेंट पास केलेला नाही आहे. आणि मी डायरेक्ट टाकला रोल नंबर 1, नेम टाकला राहुल. व्हाईट डिस्प्लेमध्ये मी डायरेक्ट डिस्प्ले केलेला आहे रोल आणि नेम. अजून कोडचा थोडा पार्ट असेल आय थिंक सो, बघून घेऊ आपण. हा बघा, नाही आहे, इतकाच आहे कोड, इतकाच तुम्हाला कोड लिहायचा एक्झाम मध्ये, तुम्हाला याचे मार्क मिळून जातील. ओके, आता लास्ट टाईप बघून घेऊ आपण, कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजेच की कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजेच की काय, कॉपी कसं करणार आहे बघून घेऊया. कॉपी कन्स्ट्रक्टर काय करतो, इनिशियलाइज अन ऑब्जेक्ट बाय कॉपिंग व्हॅल्यू फ्रॉम अनदर ऑब्जेक्ट इन द सेम क्लास. सेम क्लासचा कॉपी करतो ऑब्जेक्ट. ओके, जावा डज नॉट प्रोव्हाइड इट बाय डिफॉल्ट, द प्रोग्रामर मस्ट डिफाईन इट. म्हणजे जावा डज नॉट प्रोव्हाइड इट बाय डिफॉल्ट. डिफॉल्टली जावा म्हणजे ऑटोमॅटिकली जावा प्रोव्हाइड नाही करत, ते तुम्हाला स्वतः मॅन्युअल तिकडं द्यावं लागतं, इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं, तेव्हा तो काय करतो, प्रोव्हाइड करतो. ओके, ह्याचा कोड बघून घेऊया आपण. ओके, तर बघा कोड मध्ये मी काय केलंय फ्रेंड, सिम्पल मी फक्त क्लास तयार केलाय, रोल नंबर दिलाय, नेम दिलाय, आणि त्याच्यामध्ये मी कन्स्ट्रक्टर यूज केलाय. पण पॅरामीटर यूज केलेत, पॅरामीटर यूज केलेत, रोल नंबर आर गेला, नेम मध्ये एन गेला. कॉपी कन्स्ट्रक्टर बघा कसा यूज करतोय, कसा, तर बघा हा स्टुडंट इथे यूज केलाय. परत अजून एक पॅरामीटर, अजून एक मी कन्स्ट्रक्टर यूज केलं, स्टुडंट एस. ओके, आणि मग रोलने एस डॉट रोल ला कॉल केला, एस डॉट नेम ला कॉल केला, एस डॉट एस ने या रोलला कॉल केला, एस ने या नेमला कॉल केला, आणि तो स्टोर होणार आहे या नेम मध्ये, आणि हा रोल नंबर स्टोर होणार आहे या रोल मध्ये. ओके, आणि मी काय केला, खालती आलो आणि मेथड टाकली, व्हॉइड डिस्प्ले नावाची, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट रोल नंबर ॲग्रिगेट आणि हा नेम. ओके, आणि पुढे बघा काय केलं मी, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट मध्ये जिथे मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्यामध्ये स्टुडंट 1चा पण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यामध्ये टाकला 10 आणि अमित, आणि स्टुडंट 2चा पण ऑब्जेक्ट क्रिएट केला, S2 मध्ये 2 ऑब्जेक्ट क्रिएट केलेत न्यू स्टुडंटचे, त्यामध्ये टाकला मी S1. ओके, जो S1 असेल तो म्हणजे ह्यातला डेटा यामध्ये काय झाला, कॉपी झाला, म्हणजे हा S1चा ऑब्जेक्ट इथे गेल्यानंतर कॉपी होणार आहे. आणि मी फायनली जो तुमचा S2 आहे त्याने मी डिस्प्ले नावाच्या मेथडला कॉल केलेला आहे. ओके, S1 ने कॉल केला नाही, S2 आहे त्याने हा काय केलाय, कॉल केलेला आहे सिम्पली. हा तुम्हाला समजत असेल. ओके, आता पुढे बघून घेऊया की आपला जो क्वेश्चन होता, मेन जो युनिक क्वेश्चन होता, तो कसा लिहायचा बघा. ते क्वेश्चन असा होता की फ्रेंड्स काय विचारला होता, व्हॉट्स हॅपन इफ यू डू नॉट डिफाईन एनी कन्स्ट्रक्टर इन द क्लास, कॅन यू स्टील क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, पण तुम्हाला फक्त एक काम करायचं, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि फ्रेंड्सला शेअर करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. ओके ओके, बघा, इफ कन्स्ट्रक्टर इज डिफाईन इन द क्लास, द कंपायलर ऑटोमॅटिकली प्रोव्हाइड द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जर कन्स्ट्रक्टर, इफ नो कन्स्ट्रक्टर इज डिफाईन इन द क्लास, मी नो बोलायचं विसरलो, सॉरी फ्रेंड्स. ओके, तर बघा, जर कन्स्ट्रक्टर डिफाईन नाही केला तर कंपाइलर काय करतो, ऑटोमॅटिकली करतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. आपण बघितलेलं होतं की कन्स्ट्रक्टर डिफाईन नाही केला तर ऑटोमॅटिकली तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कन्सिडर केला. तो दिस डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हॅज नो पॅरामीटर अँड इनिशियलाइज द डेटा मेंबर्स विथ द डिफॉल्ट व्हॅल्यू. येस, वी कॅन स्टील क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास बिकॉज द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड ऑटोमॅटिकली वेन द ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. म्हणजेच की काय फ्रेंड्स, की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुम्ही ऑब्जेक्ट पण त्याच्यामध्ये क्रिएट करू शकता, आणि आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो,
काय करू शकतो, पॅरामीटराइज इनिशियलाइज नाही केले तरी आपण त्याला काय करू शकतो, कॉल करू शकतो. ओके, इनिशियलाइज डेटा मेंबर्स व डिफॉल्ट व्हॅल्यू, हा इतका तुम्हाला लाईन्स लिहायचे आहेत. आणि जो मी डिफॉल्ट तुम्हाला समजवलेला आहे त्याच्यामध्ये जो एक्झाम्पल आहे तो तुम्हाला इथे फक्त कॉपी आणि पेस्ट करायचा आहे, असं नाही लिहून काढायचं. ओके, तो लिहून काढा, इतका आन्सर लिहून घ्या फ्रेंड्स, तुम्हाला मार्क मिळून जातील. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फ्रेंड्सला देखील शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. ओके, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.